शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये एक WD सरकत असून दोन्ही समुद्रात हलकंसं कमी दाबाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या एक ट्रफ असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. ते केवळ आजच्या दिवस राहील. आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या काही भागात ढगाळ परिस्थिती अजून कायम दाखवली जाते आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची निर्मिती होते आहे, परंतु त्याचा प्रभाव केवळ तामिळनाडू, केरळ आणि श्रीलंका या भागावरच आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार आज उत्तर भारतामध्ये फारसा पावसाळी प्रभाव नाही. दक्षिण भारतात आहे, म्हणजे संपूर्ण भारतात तसा विचार केला तर आज पावसाचं वातावरण नाही आहे. मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाब तयार होऊ लागला आहे. 18 तारखेपासून उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब हे वातावरण तयार होऊ शकतं. याचा प्रभाव दोन्ही टोकांना देशाच्या म्हणजे जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड ह्या उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होईल, तर तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. 20 तारखेला देखील हे वातावरण देशाच्या दोन्ही टोकाला कायम राहणार आहे. 21 तारखेला हे वातावरण थोडं कमजोर अवस्थेत असेल. 22 तारखेला थोडीफार तशीच परिस्थिती राहणार आहे. मात्र 23 तारखेला उत्तर भारतात WD प्रभावी होणार आहे. दक्षिण भारतातही हलकं पावसाळी वातावरण राहणार आहे. तीच परिस्थिती 24 तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे. 25 तारखेपासून मात्र याचा प्रभाव काही अंशाने कमी होताना दिसतोय. आपण इसेंट व्हॅल्यू मॉडेलचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आज थोडी ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब विकसित होण्याचा अंदाज देखील आहे. 18 तारखेला उत्तर भारतामध्ये एक WD सरकतोय, तर दक्षिण भारतात कमी दाब सरकतोय. 19 तारखेला उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब सक्रिय होणार आहे. 20 तारखेला देखील याचा प्रभाव जोरदार असणार आहे. 21 तारखेला देखील याचा प्रभाव जोरदार असेल. इसेंट मॉडेलने मात्र उत्तर भारतात हलक्या स्वरूपाचा एक WD राहील. दक्षिण भारतात मात्र कमी दाबाचा प्रभाव कमी होणार आहे. 23 तारखेलाही केवळ उत्तर भारतात एक WD असेल. 24 तारखेला उत्तर भारतात काही राज्यात WDचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. 25 तारखेपासून मात्र या वातावरणाचा प्रभाव भारतावरचा कमी होतो. पर्यायाने जानेवारीचा शेवटच्या आठवड्याचाही काही भागात प्रभाव कमीच राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचं कोणतंही लक्षण खास करून महाराष्ट्रामध्ये नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये 1016 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब आहे. पावसात जो अनुकूल नाही. आज 17 तारखेला गोंदियामध्ये किमान तापमान 17°C राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर साताऱ्यात देखील हे 17°C किमान तापमान राहील. मुंबईला मात्र 24°C कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. 20 तारखेला 12°C तापमान गोंदियामध्ये किमान असणार आहे. तेच गडचिरोलीमध्ये देखील असणार आहे. तर कमाल तापमान 24°C मुंबईला राहणार आहे. साधारण 15 ते 16 सरासरी महाराष्ट्रामध्ये तापमान राहील. म्हणजे 20 तारखेला पुन्हा हलकी ते मध्यम स्वरूपाची थंडी जाणवणार आहे. 24 तारखेला पुन्हा गोंदियामध्ये 16°C, गडचिरोलीमध्ये 16°C तापमान राहण्याची शक्यता असल्यामुळे सरासरी 17 ते 18° तापमान महाराष्ट्रामध्ये राहील. मुंबईला 22° तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं कोकण किनारपट्टीपर्यंत तापमान कमी राहणार आहे. दुपारी 1 वाजता पालघरला 31° तापमान राहणार आहे.
20 तारखेला देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 30 ते 31 अंश सेल्सिअस तापमान आणि पुण्यात 32 ते सोलापूरला 33 अंश तापमान जाणार आहे. त्यामुळे हळूहळू दुपारचं तापमान आता वाढू लागेल. परंतु जानेवारी पूर्ण मध्यम थंडीचा किंवा हलक्या थंडीचा राहण्याची शक्यता आहे. आपण संपूर्ण भारताचा नकाशा 17 तारखेपासून 31 जानेवारीपर्यंत जरी बघितला तरी मध्य भारतावर पावसाचं कोणतंही लक्षण नाही. केवळ भारताच्या 2 टोकांना पावसाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज कायम आहे. महाराष्ट्रामध्ये थोडी विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आज राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाचा समावेश आहे. मात्र उद्यापासून ही ढगाळ परिस्थिती देखील संपण्याची शक्यता आहे. अगदी आपण दूरवर पुढे अंदाज बघितला तरी फारशी ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार नाही. त्यामुळे फार तर 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत थंडी म्हणजे हलकी ते मध्यम स्वरूपाची थंडी महाराष्ट्रामध्ये उरलेल्या कालावधीमध्ये राहू शकते 20 तारखेनंतर. परंतु दुपारचं तापमान हे 31 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत देखील जाणार आहे. हिवाळा आणि उन्हाळा याचं हे संमिश्र कालावधी आहे, संक्रमण कालावधी आहे. त्यामुळे या ठिकाणी साथीचे आजार किंवा थोडा हवामानातील नकारात्मक ऊर्जा आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे थोडं आपल्याला सगळ्यांनी प्रकृतीची काळजी घ्या. विशेष पावसाळी वातावरण या दरम्यान नाही आणि त्यामुळे यावर्षी जानेवारीमध्ये कोणत्याही प्रकारची पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये होईल असं स्पष्टपणे जास्त जाणवत नाही. आपण जवळपास 25 तारखेपर्यंत जरी असा धावता अंदाज घेतला तरी अधूनमधून थोडी हलकी ढगाळ परिस्थितीचा अपवाद सोडता महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण तयार होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची मोकळीक या निमित्ताने मिळालेली आहे. पिकांना आवश्यक असलेलं पाणी द्या आणि पिकांवर ढगाळ परिस्थितीमुळे जर रोगराईचा प्रादुर्भाव झाला असेल तर फवारण्या घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैराजा.